डिपार्टमेंट PSIच्या या मेनच्या सिरीजमध्ये मायनर ॲक्टचं आपलं लेक्चर नंबर 2. या मायनर ॲक्टचं जे लेक्चर नंबर 2 आहे, त्या 2 किंवा सेकंड लेक्चरमध्ये आपण आज सुरुवात करणार आहोत. कशाची? सर, जुगार, महाराष्ट्राच्या संदर्भात असलेला जुगारबंदी अधिनियम 1887. 1887 मध्ये हा अधिनियम आला होता. ठीक आहे. या अधिनियमामध्ये खूप जास्त कलमं नाही आहेत, परंतु या अधिनियमाच्या संदर्भात ऑलरेडी खूप सारी कलमं टार्गेट पण झालेली आहेत. यामध्ये 3 ते 7 आणि 12A एवढीच कलमं आहेत. जास्त कलमं तुमच्या अभ्यासक्रमाला दिलेली नाही आहेत. तर आपण सुरुवात करूया या लेक्चरच्या सिरीजला. ठीक आहे. तर लेक्चरच्या सुरुवातीला एक सांगेल की आपण, जर तुम्ही नवीन असाल या प्लॅटफॉर्मवरती, तर हा चॅनल सबस्क्राईब करा. डिपार्टमेंटल PSIच्या संदर्भात असलेला एक मी टेस्ट सिरीज आपल्या किरण गुरुजी ॲपवरती मी लॉन्च केलेली आहे. तर किरण गुरुजी ॲपवरची जी टेस्ट सिरीज आहे ती नक्की घ्या, ती तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे. चलो, पहिला प्रश्न आपण घेऊया. ठीक आहे. विधान अ, विधान 1. काय सांगितलंय? महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12A नुसार जो कोणी सामान्य जुगार खेळण्याच्या उद्देशानं कोणतेही घर, खोली किंवा जागा ठेवेल किंवा वापरेल, त्याला दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल. विधान नंबर 2 जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, सदर शिक्षा 4 वर्षापर्यंत वाढू शकते. आता बघा, या ठिकाणी ठीक आहे, 2 विधानं तुम्हाला टार्गेट केलेली आहेत. आता इथं ख म्हणजे काय? तर इथं 2 समजून घ्या, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की नक्की याचं उत्तर, नक्की याचं एक्सप्लेनेशन काय किंवा याचं उत्तर काय. तर बघा, या संदर्भात 12A नुसार काय सांगितलेलं आहे? तर 12A नुसार, ठीक आहे, 12A नुसार जो कोणी सामान्य जुगार खेळण्याच्या उद्देशाने कोणतेही घर, खोली किंवा जागा ठेवेल किंवा वापरेल, त्याला दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंतच्या कारावाची शिक्षा होईल. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जी काही शिक्षा आहे ती कलम 4च्या दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी जो कोणी असं काही कृत्य करेल, त्याला कलम 4 प्रमाणे, या अधिनियमाचं जे कलम 4 आहे त्या अधिनियमाच्या कलम 4 प्रमाणे या ठिकाणी शिक्षा होईल. आता ही शिक्षा किती आहे? ठीक आहे, लक्षात, शिक्षा कशी आहे किंवा काय ते नीट समजून घ्याल. पहिली गोष्ट, 12A, कलम 12A हे खूप वेगळे आणि कलम 4 खूप वेगळे. इथं काय पाहिजे होतं? कलम 4. इथं 12A पाहिजेलच नव्हतं. म्हणजे विधान 1 मध्ये 12A ऐवजी 4 हवे होते. 4 मध्ये काय? 4 मध्ये दिलेले जुगार खेळण्याचे, सार्वजनिक अड्डे ठेवणे. ठीक आहे, हे दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे ठेवणे कसे? ते खुली करेल, अशी जागा खुली करेल किंवा एखाद्या घरातली खोली यासाठी राखून ठेवेल. ओके, त्याला शिक्षा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडास पात्र होईल अशा स्वरूपाची आहे. ठीक आहे. त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा प्लस द्रव्यदंड. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवा, द्रव्यदंड आणि हा पाक. बरं, हा कितीपर्यंत वाढवता येईल? ठीक आहे, हा 2 वर्षापर्यंत शिक्षा या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे, जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत होईल हे लक्षात ठेवा. इथं ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? 4 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते, तर नाही, 4 वर्षापर्यंत वाढवता येत नाही. सर्वाधिक शिक्षा या ठिकाणी, सर्वाधिक शिक्षा जी दिलेली आहे ही स्वरूप बघून 2 वर्षापर्यंत आहे. आणि जर पहिला अपराध केला असेल, ठीक आहे, पहिला जर अपराध केला असेल, याच्यातला जर फर्स्ट अपराध, लक्षात घ्या, जर याच्यातला जर फर्स्ट अपराध केला असेल तर या ठिकाणी 3 महिने कारावास, 3 महिनेचा कारावास व द्रव्यदंड या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, 3 महिन्याचा कारावास व द्रव्यदंड. म्हणजे हा जो एक पार्ट आहे
हा पार्ट महत्त्वाचा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय आहे, जस्ट 1 मिनिट. सेकंड क्वेश्चन आलाच नाही आय थिंक. नाही, सेकंड क्वेश्चन या ठिकाणी टार्गेट झाला होता की महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा, ठीक आहे, जुगार प्रतिबंधक कायदा 1887 याबाबत, ओके, 1887 याबाबत कोणते कलम खोटी नावे, ठीक आहे, कोणते कलम खोटी नावे या संदर्भात आहेत. 1 मिनिट द्या. हां, कोणती कलम खोटी नावे संदर्भात आहे. जस्ट एक मिनिट, मला हे जरा स्लाइड जरा डिलीट करतो, ही चुकीची आलेली आहे. ओके, या ठिकाणी समजून घ्या, इथं क्वेश्चन्स काय टार्गेट केलं की कोणतं कलम आहे की संबंधित कलम 6A आहे. 6A कलमामध्ये काय दिलेलं आहे तर खोटी नावे व पत्ते, खोटी नावे व पत्ते देण्यास, ओके, देण्याच्या बाबत एखादा जुगाराच्या अड्ड्यावर आढळलेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला समजा अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला किंवा त्यासमोर दंडाधिकाऱ्यासमोर जर त्याला उभं केलं तर त्या ठिकाणी त्याने आपलं नाव आणि पत्ता सांगण्यास नकार दिला. ओके, हा पहिला पॉईंट, नकार दिला किंवा खोटे नाव व पत्ता सांगितला, म्हणजे सगळं खोटं सांगितलं, म्हणजे हा सेकंड पॉईंट. इथं खोटं नाव आणि पत्ता या ठिकाणी क्लिअर केला. जय हिंद, जय हिंद, वेलकम ऑल. आले का सगळेजण? त्याने लक्षात येते, त्याने आपलं नाव आणि पत्ता सांगण्यास नकार दिला किंवा खोटे नाव व पत्ता सांगितला तर तो व्यक्ती, ओके, तर तो व्यक्ती जो आहे तो कशाच ओके, तो व्यक्ती शिक्षेस पात्र होतो. तर शिक्षा किती होते त्याला, तर त्याला 1000 रुपयापर्यंतचा दंड, आणि जर दंड नाही भरला तर त्याला 4 महिन्यापर्यंतचा कारावास त्याला होतो. त्याला किती महिन्याचा कारावास होतो तर 4 महिन्याचा त्याला कारावास या ठिकाणी होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. जर त्याला किती महिन्याचा कारावास होतो तर 4 महिन्याचा कारावास होतो. पैसे भरा नाही तर आतमध्ये जा, असं आहे. तर प्रश्न क्रमांक 3 जो आहे, या प्रश्न क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887च्या, ठीक आहे, 1887च्या कलमा अन्वये पोलीस अधिकाऱ्यांना जुगाराचे साहित्य दडविलेल्या असल्याचा संशयास कारण असल्यास त्यास घरात प्रवेश करून सर्व भाग, खोल्या, जागेची तपासणी करण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता ते कलम शोधायचं, तुम्हाला कलम या ठिकाणी विचारलेला आहे. ते असं कोणतं कलम आहे की ज्याद्वारे पोलीस संशय असेल, या संशयाच्या कारणावरून ओके, एखाद्या घराचा प्रवेश करून पूर्ण घर, खोली आणि त्या जागेची तपासणी करू शकतात. याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर आहे कलम क्रमांक 6. कलम क्रमांक 6 मध्ये ही स्पेसिफिक तरतूद दिलेली आहे, ठीक आहे. आता इथं कोणत्या दर्जाचा पोलीस अधिकारी लागतो तर किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला झडती घेण्याचा अधिकार आहे. हे इम्पॉर्टंट आहे. किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा व्यक्ती या ठिकाणी असावा, ओके, किंवा दर्जाचा अधिकारी असावा, ठीक आहे. लक्षात आलं? तसंच हा अधिकारी जुगार खेळण्याच्या अड्ड्यामध्ये रात्री किंवा दिवसा प्रवेश करू शकतो. म्हणजे तो रात्री जाऊ शकतो आणि तो दिवसा सुद्धा जाऊ शकतो. तो दोन्ही टाइम जाऊ शकतो, रात्री जाऊ शकतो, दिवसाही जाऊ शकतो, ठीक आहे. आणि फक्त जाऊन तो काय रेड मारणारच, परंतु त्या ठिकाणी जाऊन तो वस्तूसुद्धा तिथल्या जप्त करू शकतो. त्याला वस्तूसुद्धा जप्त करण्याचा अधिकार या ठिकाणी राहील. तर हा पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता सपोज त्या ठिकाणी स्थानिक पंच उपलब्धच नाही आहे,
तर अशा कारणावरून अशी झडती बेकायदेशीर मानली जाणार नाही. झडतीच्या वेळेस पंच सुद्धा बोलवले जातात, स्थानिक पंच, म्हणजे तिथल्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करण्याच्या दृष्टिकोनातून. तर पंचनामा करण्याच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, पंचनामा करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चलो, झडती बेकायदेशीर मानली जाणार नाही. प्रश्न क्रमांक 4. आज आपण 8 प्रश्न बघणार आहोत आणि उद्या आपण 8 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, आज आणि उद्या. ठीक आहे. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे या गुन्ह्यासाठी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या टिंबटिंब कलमाखाली शिक्षेची तरतूद आहे. 2017चा हा प्रश्न होता. ठीक आहे. कलम 12, कलम 13, कलम 14 की कलम 5. पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एकदा तुमच्या सिलेबसला, ठीक आहे, तुमच्या सिलेबसला 14 आणि 13 हे कलमच नाही आहेत. ठीक आहे, या ठिकाणी नाहीच आहेत. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे या गुन्ह्यासाठी कोणत्या कलमाखाली तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, कोणत्या तरतुदीद्वारे दिलेल्या आहेत या संदर्भातलं जे भाग आहे, काय येईल याचं उत्तर सांगा. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राच्या जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, ठीक आहे, कलम 5. याचा आन्सर काय येईल तर 4. याचा आन्सर काय येईल 4. लक्षात ठेवा, जर असा अपराध केला तर या संदर्भातली जी शिक्षा आहे, या संदर्भातली जी शिक्षा आहे ती आहे 6 महिन्यापर्यंत कारावास प्लस दंड. लक्षात आलं. म्हणजे कलम 5 जो आहे, हा कलम 5 तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाला आहे. असे जे काही, पहिली गोष्ट हा अधिनियम खूप सोपा अधिनियम आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 वरती. ओके, कलम, ओके, अरे सॉरी, जस्ट 1 मिनिट. तिथं काही अतिरिक्त क्वेश्चन आलेले आहेत दुसऱ्या स्लाइडचे. ठीक आहे, इथं तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. थोडेसे अतिरिक्त स्लाइड म्हणजे कालचे लेक्चर्समधल्या काही स्लाइड इथं शिरलेल्या आहेत, पण ठीक आहे. ओके, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887च्या कलम 6 मध्ये टिंबटिंबची तरतूद केलेली आहे. आता परत कलम 6 विचारले, आताच कलम 5 सांगितलं. कलम 5 काय सांगितलं मी तुम्हाला? कलम 5 हे जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्याच्या ठिकाणी जो व्यक्ती जुगार खेळताना सापडेल त्या संदर्भात आहे. आता इथं परत अगेन कलम, म्हणजे प्रश्न क्रमांक 5. तर लक्षात ठेवा, मुंबई जुगार अधिनियम जो आहे, या मुंबई जुगार अधिनियम कलम 6 खूप महत्त्वाचा आहे आणि या 6 वरती सर्वात जास्त क्वेश्चन हे टार्गेट झालेत. याच्यातली तरतूद तुम्हाला ओळखायची आहे. ठीक आहे, याच्यातली काय करायची तरतूद तुम्हाला ओळखायची. तर जुगार खेळण्याच्या जागेत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे आणि झडती घेणे. जे काही पोलीस अधिकारी आहेत यांनी झडती घेणे, प्रवेश करणे, आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं की या संदर्भातला जो अधिकारी असतो तो किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला असा अधिकार, झडती घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याला हा अधिकार खास देण्यात आलेला आहे. ठीक आहे, अधिकार खास देण्यात आलेला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887च्या कलम टिंबटिंबमध्ये खोटी नावे आणि पत्ती देण्याबद्दलची तरतूद दिलेली आहे. 2017 आणि 2016ला हा क्वेश्चन ॲज इट इज रिपीट झाला. ठीक आहे, ॲज इट इज म्हणजे खोटी नावे देण्यासंदर्भातली जी तरतूद आहे, ठीक आहे, खोटी नावे देण्यासंदर्भातली जी तरतूद आहे तो ॲज इट इज रिपीट होते. म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी फिरून येत आहेत. ठीक आहे, क्वेश्चन या ठिकाणी काय येत आहेत तर फिरून येत आहेत. तर खोटी नावे आणि पत्ते देणे या संदर्भात
कलम 6 अ, म्हणजे आता सांगितलं 5, 6 आणि 6 अ. तर एक समजून घ्या, 5 जो आहे ठीक आहे, 5 जो आहे, 5 मध्ये काय झालंय, जुगार खेळणे. जुगार खेळणे, ठीक आहे. 6 मध्ये काय दिलेलं आहे, प्रवेश करणे, म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, प्रवेश किंवा झडती आपण म्हणू, हे शब्द लक्षात ठेवा, प्रवेश किंवा झडती. आणि 6 अ मध्ये काय आहे, आता एखादा, आता याच्यावर नीट तुम्ही विचार करा, जुगार खेळतोय एक जण, तिथं पोलीस अधिकारी आला, पोलीस अधिकाऱ्याने त्याला धरलं, पोलीस अधिकाऱ्याने धरल्यानंतर तो काय सांगतोय, त्याचं खोटं नाव सांगतोय, खोटी नावे सांगतोय. तर ही एक स्टोरी थोडंसं लक्षात ठेवा जुगार प्रतिबंधक अधिनियमासंदर्भातली. ह्या अशा काही स्टोरी तुम्ही जर शेवटी शेवटी लक्षात ठेवल्या तुमच्या परीक्षेच्या आधी, तर तुम्हाला कुठंतरी सोपं या ठिकाणी जाईल. ठीक आहे, तर 6 अ, ठीक आहे. चलो, 6 मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, की अशा व्यक्तीस शिक्षा किती होईल, तर 1000 रुपयाची शिक्षा या ठिकाणी होईल. आणि जर दंड नाही भरला तर 4 महिन्याची कैद, जाओ फिर जेल में. बरोबर ना. प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतोय आपला, तर प्रश्न क्रमांक जो 7 आहे, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 मधील कलम 6 नुसार खालीलपैकी कोणते अधिकार पोलीस अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहेत? बघा, परत कलम 6, अगेन 2013चा प्रश्न, म्हणजे 2000, मी म्हणून मी PYQ का घेतोय, PYQ घेण्यामागचा उद्देश हाच आहे की जे काही PYQ झालेले आहेत ते सारखे सारखे विचारले गेलेले आहेत, म्हणजे आपण परीक्षा होईपर्यंत PYQ ची सिरीज आपण रोज एक लेक्चर लाईव्ह घेणार आहोत. ठीक आहे, बाकी तुम्हाला जर लेक्चर्स करायचे तर आपली बाकीचे बॅचेस आहेत, तुम्ही किरण गुरुजी ॲप डाउनलोड करा, त्याच्यातनं तुम्ही बॅचेस हँडल करू शकता, राईट. तर कलम 6 नुसार कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला, तसा खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्याला दिलेले नाहीत विचारले. आता इथं बघा, कोणते अधिकार दिलेले नाहीत, तर बळाचा वापर करून संशयित जागेस प्रवेश करणे. ठीक आहे, बळाचा वापर करता येऊ शकतो का, तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं गोष्ट, बळाचा वापर करता येतो का, तर यस, या ठिकाणी बळाचा वापर करता येऊ शकतो. जर एखाद्या संशयित जागा आहे त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याला जाऊ दिला नाही तर तो बळाचा वापर करू शकतो. संशयित जागेत रात्री किंवा दिवसा केव्हाही प्रवेश करता येऊ शकतो का, तर यस, करता येतो. हे दोन्ही अधिकार त्या अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहेत. जुगार साधनांची तुम्ही झडती घेऊ शकता का, हो ऑब्व्हियसली हे कलमच झडती संदर्भातलं आहे, बरोबर ना. आणि जुगार संसाधने नष्ट करणे, तर नष्ट करण्याचा अधिकार त्याला नाही आहे, तो ही संसाधने ओके पोलीस स्टेशनला घेऊन त्या ठिकाणी तो ठेवून देईल, अशा स्वरूपात हे पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि पुढचा, ह्या सगळ्या दिल्या आहेत बघा. जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्यामध्ये रात्री प्रवेश करू शकतो, साधने ताब्यात घेण्याच्या उद्देशाने तो तपासणी करतो किंवा झडती घेतो आणि जुगाराच्या वस्तू जप्त करतो. ठीक आहे, आणि अशा व्यक्तींना अभिरक्षित ठेवेल व दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित करेल, म्हणजे जिथं तिथं जे लोक सापडलेत, तो जुगाराचा अड्डा चालवणारी लोक, त्यांना तो अभिरक्षित ठेवेल आणि दंडाधिकाऱ्याच्या समोर उभं करेल. असे त्याला 4 अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत. क्वेश्चन नंबर 8, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 च्या कलम 5 नुसार जुगाराच्या अड्ड्यावर जुगार चालू असताना उपस्थित असलेली व्यक्ती केवळ जुगार खेळण्याच्या प्रयोजनासाठीच असू शकते, हे त्याविरुद्ध सिद्ध होईपर्यंत गृहीतक काढले जाते. हे वाक्य कसे आहे? अशा टाईपचे क्वेश्चन 2013ला टार्गेट व्हायचे. अशा टाईपचे क्वेश्चन आता थोडेसे येत नाहीत, पण येतात कधी कधी, सांगता येत नाही. अशा टाईपचे क्वेश्चन जुन्या काळात राहायचे. तर हे विधान काय आहे, तर हे विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे, कलम 5 नुसार एखादा व्यक्ती जुगाराच्या अड्ड्यात खेळत आहे की नाही, ठीक आहे, हे त्याच्या विरुद्ध सिद्ध होईपर्यंत ते गृहीतक हेच मानलं जातं. म्हणजे जो जोपर्यंत सिद्ध होत नाही की तो खेळत नव्हता, तोपर्यंत हेच मानलं जाईल की तो खेळत होता, तो तिथंच उपस्थित होता. म्हणजे तिथं उभा असलेल्या व्यक्तीला सुद्धा या कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते. तिथं उभा असलेल्या व्यक्तीला सुद्धा कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते. तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. थोडंसं आज लेक्चरला हे जुळवायला थोडासा वेळ लागला, त्याच्यामुळे लेक्चर थोडंसं एक अर्धा तास लेट सुरू झालं, त्याबद्दल क्षमस्व. आपलं डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सचं लेक्चर जे आहे ते 4 वाजता बरोबर लाईव्ह होईल. तर प्रयत्न करा की या लेक्चर्सला तुम्हाला लाईव्ह यायचे. या व्यतिरिक्त बाकीचे ह्या चॅनलवरती जे काही इतर लेक्चर्स आहेत, हे इतर लेक्चर्स चालत राहतील. डिपार्टमेंटच्या 29 डिसेंबरची जी परीक्षा आहे, जे की आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची परीक्षा राहील, कारण की माझा आत्तापर्यंतचा गेले 13-14 वर्ष आपण या डिपार्टमेंटच्या फील्डला दिलेत. ते ऑब्व्हियसली आपण त्याच्यावरती काम करू. परत भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या 4 वाजता आपण याल.
उद्याचे जुगार प्रतिबंधकच घ्यायचं आहे, लेक्चर नंबर 3. असे साधारणतः आपले एक 18-19 लेक्चर्स यामध्ये चांगले कव्हर होतील. धन्यवाद.